वाखरी जिल्हा परिषद गटासाठी खरं तर प्रचाराचा शुभारंभ होतोय. काय विजन घेऊन लोकांपर्यंत जात आहे आणि लोकांच्या भावना काय आहेत? लोकांच्या भावना म्हणाल तर लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. लोक उत्स्फूर्तपणे आमच्यासोबत प्रचारात फिरतायत. सगळीकडे व्यवस्थित प्रचार चालू आहे आणि लोकांचं असं म्हणणं आहे की आम्ही तुमच्या नेहमी पाठीशी राहील, त्यामुळे तुम्ही पुढे चालत राहा. आणि विजन म्हणाल तर विजन असं आहे माझं की विजन तर काय, महिला सक्षमीकरण आहे, रस्ते आहेत, अंगणवाड्या आहेत, हे सगळ्यांच्या आधुनिक सुविधामध्ये सुविधा आणायच्या आहेत. खरं तर परिचारक गट आणि पुन्हा कल्याणकारी गट हा एकत्रित भाजपला या ठिकाणी ताकद मिळते. एकत्रीकरणाचा फायदा आणि त्याची समीकरणं या निवडणुकीमध्ये कशी असतील पुढं? खरं तर अगोदरच आमचं युती करायचं असं चालू होतं, त्यामुळं आता एकत्रीकरण झाल्यामुळे याचा खूप मोठा फायदा मिळणार आहे. आणि होम टू होम तुम्ही लोकांच्या घरी जाताय, महिलांना भेटताय, त्यांच्याशी चर्चा करताय, काय सांगतायत महिला, काय समस्या आहेत महिलांच्या समस्या भरपूर आहेत. एकतर त्यांच्या आरोग्याच्या समस्या आहेत, परत बचत गटामार्फत काही तुम्हाला नवीन उपक्रम राबवता येत आहेत का, हे पण त्यांच्या प्रश्न आहेत आणि ते मी सोडवण्याचा प्रयत्न करते. त्यांच्यासोबत चर्चा होत आहेत माझ्या. विरोधकांचं काय आव्हान वाटतं ह्या गटामध्ये? आव्हान असं नाही म्हणता येणार, पण ठीक आहे, सगळे मिळून चालतोय, प्रचार करतोय, होईल. आता जनता सगळ्यांना प्रत्युत्तर तर देणारच आहे. पंढरपुरात भारतनानांची सून नगराध्यक्ष झाली, तर वसंतदादा सुनेला लोक साथ देतील? हो, नक्कीच, 100% साथ देतील. एकतर खरं तर लोकांचंच म्हणणं असं आहे की तिकडून नानांची सून विजयी झाली, इकडून तुमचा विजय झालाच पाहिजे, गुलाल तुम्हालाच मिळाला पाहिजे.